सो नमस्कार मित्रांनो, नर्सिंग अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज एक नव्याने या नवीन अकॅडमिकसाठी BSc नर्सिंगसाठी जी एंट्रन्स एक्झाम कंडक्ट केली होती. तर BSc नर्सिंगच्या ज्या कॅप राऊंडच्या ज्या ऍडमिशन आहे त्याची प्रोसेस जी आहे त्याची प्रोसेस आता स्टार्ट झाली आहे. तर बघा, इन डिटेल्स आपण या ज्या नोटिफिकेशन मध्ये त्या नोटिफिकेशन मधून बघू आपण. जे आपल्या सीईटी सेल आहे, आपल्या सीईटी सेलनी ही आपली जी 2 वर्षापासून जे सीईटी सेल आहे ते स्पेशल आपल्या BSc नर्सिंगसाठी ऍडमिशनसाठी एक सीईटी कंडक्ट करते वेगळी. तर बघा, त्या सीईटीचा पूर्ण शेड्यूल आता आपल्यावाल्या साईडवर आलेला आहे. तर बघा, आपण बघून घेऊ. तर बघा, हे नोटीस बघा, नोटीस नंबर 08 08 नोटीस नंबर आहे. डेट बघा, आजची डेट आहे 8/7/2025. त्यानंतर बघा, रजिस्ट्रेशन शेड्यूल सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. त्यानंतर ऍडमिशन फर्स्ट इयर BSc नर्सिंग कोर्स अकॅडमिक 2025 to 2026. बघा, 2025 ते 26च्या अकॅडमिक इयर साठी बेस्टची नर्सिंगसाठी ज्यांना ऍडमिशन करायचे असेल त्यांसाठी ही नोटिफिकेशन खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर बघा, इन डिटेल्स यामध्ये आपण बघू. महाराष्ट्र स्टेट सीईटी सेल हॅज कंडक्टेड एम एच नर्सिंग सीईटी 2025 कॉमन एंट्रन्स टेस्ट. तर बघा, सीईटी सेलनं ही जी सीईटी आहे ही कंडक्ट केली होती. तर बघा, ऍडमिशन टू फर्स्ट इयर BSc नर्सिंग कोर्स. तर बघा, ही कधी कंडक्ट केली होती? तर डेटेड 7/4/2025 ते 8/4/2025 या दरम्यान सीईटी कंडक्ट केली होती. आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो कधी डिक्लेअर झाला होता? तर 15/5/2025 त्याचा रिझल्ट डिक्लेअर झाला होता. त्यानंतर बघा, the competent authority has decided to conduct the registration cap for as a schedule. तर बघा, त्याचं रजिस्ट्रेशन, त्याचे कॅप राऊंड कशा प्रकारे असणार आहे, त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला कशा प्रकारे करायला लागणार आहे, कधी करायला लागणार आहे, तर या नोटिफिकेशन मध्ये संपूर्ण इन डिटेल्स त्यांनी सांगितलं आहे. तर बघा, पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन बाउचर 2025 8 जुलै 2025. तर बघा, आजच पूर्ण ऍडमिशन बद्दलचं जे ब्राउचर आहे ते ब्राउचर या सिटी साईटवर आलेलं आहे. तर बघा, या ब्राउचर मध्ये काय आहे, या ब्राउचर मध्ये इन संपूर्ण इन्फॉर्मेशन फर्स्ट पासून तर लास्ट पर्यंत काय तुम्हाला प्रोसेस करायचे, कसे राऊंड होणार आहे, काय इन डिटेल्स पूर्ण त्या PCB ग्रुप किती लागणार आहे वगैरे सगळं त्या ब्राउचर मध्ये दिलेलं असतं, की पूर्ण इन डिटेल्स की BSc नर्सिंगची ऍडमिशन कशा प्रकारे होणार आहे. त्यानंतर बघा, आता इथे शेड्यूल दिलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते कोणत्या तारखेला करायचं आहे, त्यानंतर त्याचं पेमेंट किती डेटच्या दरम्यान करायचं आहे, त्यानंतर जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते कधी अपलोड करायचे आहे. तर या पूर्ण थोडीशी जे स्टेप बाय स्टेप आहे यामध्ये नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलं की आता आपल्याला सध्या तरी काय करायचं. तर बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन सबमिशन कॅप अप्लिकेशन 8 जुलै 2025 मीन्स आजपासून तर 17/7/2025 पर्यंत आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, म्हणजे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर पेमेंट बघा, सेम बघा, पेमेंट पण सेम डेट आहे की जेव्हा आपण फॉर्म भरू त्याच दरम्यान आपल्याला पेमेंट पण करायचं आहे, किंवा आपण फॉर्म आधी पण भरला आणि नंतर 17 तारखेपर्यंत कधी पण पेमेंट केलं तरी चालणार. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडिंग बघा कधी करायचं आहे. अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स PDF फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. बघा, पेमेंट नंतर आपल्याला जे डॉक्युमेंट्स सबमिशन आहे ते सबमिट आहे ते कधी करायचं आहे? 8/7/2025 ते 17/7/2025, म्हणजे याच दरम्यान, म्हणजे ते प्रोसेस जे आहे त्या तीन पण प्रोसेस एकाच डेटच्या दरम्यान आहे. मीन्स आपल्याला अप्लिकेशन फॉर्म करायचा आहे, त्यानंतर आपल्याला त्याचं पेमेंट करायचं आहे, पेमेंट नंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस 8/7/2025 ते 17/7/2025 या दरम्यान आपण कधी पण करू शकतो. तर बघा, याला फार कमी दिवस दिले आहे त्यांनी. आता 8 म्हटलं तर आजची तारीख 8 आहे. 8 नंतर 8, 10 त्यानंतर 17 तारखेपर्यंत खूप त्यांनी कमी दिवस दिलेले आहे. तर या आपल्याला जे 10-12 दिवस मिळणार आहे या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोडिंग करायचं आहे. तर बघा, यांनी आता म्हणजे यावेळेस त्यांनी खूप लेट सुरुवात केलेली आहे, त्यामुळे खूप कमी टाइम दिलेला असेल असं मला वाटते. नाही तर दरवर्षी कमीत कमी आपल्याला मॅक्झिमम 1 महिना तरी मिळून जातो. तर यावेळेस खूप फार कमी दिवसात तरी ज्यांना BSc नर्सिंगसाठी कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन करायची असेल तर त्यांनी हे नोटिफिकेशन बघणं खूप महत्वाचं आहे, आणि या नोटिफिकेशनला फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन करणार नाही तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटला काय इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे बघा. Candidate should be read all the information brochure or certain eligibility before applying. तर बघा,
अप्लाय करण्याच्या अगोदर जे काही पूर्ण ब्राउचर आहे म्हणजे त्या ब्राउचरमध्ये इन डिटेल संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर ते ब्राउचर पहिले जे कॅन्डिडेट त्याला रीड करायचं आहे, की आपण कशात बसतो, आपले मार्क, पीसीबी मार्क आहे का बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी त्याला बघायचं आहे. त्यानंतरच त्याला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर इज द is the sole responsibility of the candidate to furnish correct information in the application. From any wrong information filled by the candidate may be lead to cancellation of admission. तर बघा, जो कॅन्डिडेट आहे त्याला संपूर्ण जे आहे ते क्लिअर कट आणि करेक्ट इन्फॉर्मेशन त्यामध्ये भरायची आहे. जर समजा तुम्ही कोणती रॉंग इन्फॉर्मेशन भरलं तर ऍडमिशन कॅन्सल झाली तर तुम्ही त्याला जबाबदार राहणार. त्यानंतर कॅन्डिडेट शुड बी अपलोड ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बिफोर द लास्ट डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदर त्याला पूर्ण जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट सबमिट करावे लागणार. तर ही पूर्ण प्रोसेस आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस आहे. या प्रोसेसला ज्यांना बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचे त्यांना या फॉलो करणं गरजेचं आहे. आणि फर्स्ट बघा, ज्यांना कोणाला ऍडमिशन करायचे त्यांनी पहिले जे ब्राउचर आहे 2025 अकॅडमिक 2025-26 साठी जे ब्राउचर त्यांनी तयार केलं आहे ते रीड करणं मस्ट आहे. त्यानंतर त्यानंतर तुम्ही बाकीची प्रोसेस फॉलो करा. आधी तुम्ही ते ब्राउचर रीड करा, त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण डिटेल्स संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला ही स्टेप बाय स्टेप पूर्ण तुम्हाला फॉलो करायचं आहे. तर अशा प्रकारचे इन डिटेल्स डॉक्युमेंट अपलोडिंग करेपर्यंत ही तारीख दिलेली आहे त्यांनी. तर या डेट्स आपल्याला फॉलो करायच्या. तर बघा, ज्यांना ऍडमिशन करायचे असेल त्यांनी या डेट्स फॉलो करा आणि जास्तीत जास्त जे बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घेणार आहे त्यांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू, धन्यवाद.